Jazz in the mix. ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काय यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. जर तुम्हाला ह्यापेक्षा पण फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो जर तुम्हाला अलर्ट मोशन प्रो एपीके बिना वॉटरमार्कचा हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण इनबॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर ब्लास्ट प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं. मग ब्लास्ट प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मग ब्लास्ट प्रोजेक्ट बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल. सर्वात अगोदर ब्लास्ट प्रोजेक्ट बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट एकदम छान असून बीट्स आपण लावून दिलेला आहे मित्रांनो. मग आपलं जे येलो लेअर दिसत आहे मित्रांनो, या येलो लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो जे का तुमच्या फोटोचा फोल्डर आहे त्याला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का तुमची आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करून अशा प्रकारे जे का ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण दिसून जाईल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे का फोटोज वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपलं इथंच लक्षपूर्वक दोन ऐकायचं तर तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे का जिथे आपला डबल बीट आहे तर त्या डबल बीटच्याच बीटमध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे जे का सिंगल बीट आहे त्याला सोडून द्यायचं मित्रांनो. मग आपल्या डबल बीटच्या बीटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचं. जसं की आपण करून जागी तुम्ही मित्रांनो सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे का तुमची फोटो आहे फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर जे का सेकंड बीटला जे का फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपल्या परत जगा डबल बीटला जायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. जास्तपूर्वी फोटोला ॲड करायचं. मग आपला सेकंड बीटलातून जे का फोटोचा पुढचा पार्ट कट करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करायचं. मग आपला डबल बीटला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे का तुमची फोटो आहे अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करायचं. सेकंड बीटला यायचं. फोटोचा पुढचा पार्ट कट करायचं मित्रांनो. मग आपला सेकंड बीटला जाऊन मग आपला जे का प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे का फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून अशा प्रकारे जे का सेकंड बीटला यायचं का पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रकारे इथून जे का अशा प्रकारे जे का 7.07च्या बीटपासून तेच पूर्ण अशा प्रकारे जे का फोटोज वगैरे ॲड करून घ्यायचं. आपलं फोटोज ॲड करून घेण्यासाठी बीटला यायचं. फर्स्ट बीटला येऊन मग आपलं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं फोटोवरती क्लिक करायचं. मग आपला सेकंड बीटला यायचं. पुढचा पार्ट कट करायचं. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपलं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे काय तुमच्या आवडीची फोटोला सिलेक्ट करून अशा मग आपलं सेकंड बीटला जाऊन पुढचा पार्ट कट करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये मी फोटो वगैरे ॲड करताय. सर्व बीट्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो. मग तुम्ही अशा प्रकारे जे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपल्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे फर्स्ट फोटो तर ऑलरेडी इफेक्ट वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो. मग आपला जसं सेकंड फोटो मित्रांनो सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे बीट मार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा जगा स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा अशा जगा डबल बीटच्या पण फोटो वगैरे ॲड करून दिला. त्या सर्व डबल बीटच्याच फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करून असेल. फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट पेट करून मित्रांनो. मग आपला अशा जगा सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट पेट करून द्यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा जगा थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट पेट करून घ्यायचं. जगा 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट पेट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा जगातून पण बॅक यायचं. मग आपला जगा शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला जगा थर्ड बीट आहे मित्रांनो. मग आपल्या जसं फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला जगा बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा डबल बीटच्या पुढची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक
बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जगा शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला जगा बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा डबल ब्यूटच्या जगा सेकंड फोटो मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जगा शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला जगा स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जगा 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जगा शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जगा बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। मग आपला जगा शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जगा 6 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जगा बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला स्क्रॉल करायचा मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जगा 6 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला जगा शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला स्क्रॉल करायचा मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा तिकडल्या साईडून आपल्या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। कॉपी फिट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जगात एक फोटो दिसेल आणि 2 लेअर दिसत असतील मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे जगात 3 लेअरला प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जगा बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या ह्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला पेस्ट 3 लेअर करून घ्यायचं। पेस्ट 3 लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या लास्टला जायचं मित्रांनो। लास्टला आल्यानंतर मग आपला जगा इकडून सेकंड फोटो दिसेल। मग सेकंड फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मग आपला जगा आपण कॉपी करून फोटो आणला आहे। फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या फोटोला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मग आपल्या लास्टच्या उरलेल्या जगा फोटो आहे। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जगात खालची फर्स्ट नंबरचे फोटो आहे लेअर आहे। लेअरला ओढून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे लेअरला ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे वरची फर्स्ट लेअर आहे। फर्स्ट लेअरला अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपल्या जगा उरलेले 2 फोटो आहेत मित्रांनो। फोटोला इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जगा डबल बीटचे जगा फर्स्ट फोटो आहे मित्रांनो। फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जगा स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जगा फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जगा उरलेली एक लास्टची एक फोटो आहे मित्रांनो। ह्या फोटोनं आपण इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या अशा प्रकारे जगा एक फोटो सोडून घ्यायचं मित्रांनो। ह्या फोटोला सोडायचं मित्रांनो जगा 8.28च्या दिवशीच्या पुढची फोटो आहे। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा अशा फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून मग आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम खतरनाक विशाळ पद्धतीने एकदम व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओमध्ये सॉन्ग वगैरे ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे काय अशा व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं। वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसून जाईल। जे खालचं व्हिडिओ आहे मित्रांनो खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून मग आपला अशा प्रकारे एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो। तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.